तर तुमच्या तसा पत्रिकेत नमूद करायला हवं. ज्याच्या जवळ धन नाही त्यांना अश्वबंधन करू नका. आमच्या जवळ धन जरी नसलं तरी तुमच्या एका मजकुराला माझ्या पुत्रानं झेलण्याचं कर्तव्य केलं. शक्ती सामर्थ्य होतं म्हणून बंधन केलं. काय तुला? मला तर असं वाटतं पुत्रानं तुला अर्धवट पत्रिका सांगितली. मुळीच नाही. मग मुळीच नाही तर पत्रिकेत रेखाटत केलेलं आहे की ज्याच्या जवळ धन आहे त्यालाच अश्वबंधन करावं. तुमच्या जवळ जर धन नाही तर अश्वबंधन करण्याचा एकाच गोष्टीसाठी तुम्ही वीराला दृश्याला दिला. प्रत्येकाच्या पराक्रमाला दिवस कर्तव्य केलं. माझा पुत्र पराक्रमी आहे. माझ्या पुत्राला स्वाभिमान आहे आणि स्वाभिमानापोटी पराक्रमाला दिवसणाऱ्याला शासन घडलं पाहिजे. तुम्हाला स्वाभिमान आहे तो अहंकाराचा स्वाभिमान आहे आणि आम्हाला स्वाभिमान आहे तो धर्माचा स्वाभिमान आहे. आणि म्हणून धर्म करण्यासाठी एक वेळ गेलो तर गेलो पण तुला मानल्याशिवाय राहणार. मग सरकार तुला मरणाचे डोळे सोडतील. तुझा पुत्रानं धर्म म्हणून कोपरत असेल तर तुझा ठाव आणून पाडल्याशिवाय ही शेवटी राहणार. त्यावर तुझा